ही रणधुमाळी या ठिकाणी मैदानात पाहतोय आपण. बापेश्वर उर्नोली विपक्ष आदेश कळवे पंचांचा ग्रीन सिग्नल या ठिकाणी येतोय. स्ट्राइक एंड वर बंटी पाटील, नॉन स्ट्राइक एंड वर संकेत पाटील. या ठिकाणी पहिला चेंडू टोलवलाय, चेंडू जाईल सीमारेषा पार, पहिलाच येईल चौकार. निश्चितच सुरेख असा चेंडू टोलवला गेलाय. नो मॅन्स लँड मध्ये चेंडू खेळून काढलाय. गॅप सिलेक्शन योग्य होतं असं म्हणावं लागेल. अभी तो चौका आया है, छक्का आना बाकी है, आगाज तो हो गया है, अंजाम अभी बाकी है. या ठिकाणी आगाज झालाय, अंजाम काय असेल हे देखील पाहावं लागेल. क्षेत्ररक्षणाची आता विवरचना काहीशी बदलली. काऊ कॉर्नर रिझन मध्ये क्षेत्ररक्षक आपण डीप मध्ये पाहतोय. पादतालीचा वापर केलाय, कव्वार रिझन निवडलाय. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक चेंडूला फील्ड करेल, दुसऱ्या धावचा प्रयत्न होईल, दुसरी धाव देखील सहजगत्या प्राप्त केली जाईल. या 2 धावसंख्येने धावफलक पुढे जाईल. धावपटलावर धावसंख्या जाऊन पोहोचेल 6. अगदी सुनील सारख्या गोलंदाजावर पादतालीचा वापर करून चेंडू भिडकावणं निश्चितच कठीण आहे, कारण एवढा वेगवान गोलंदाज आहे ना सुनील, त्याच्यावर या ठिकाणी पादतालीचा वापर करतोय. जशा पद्धतीचा शोएब अख्तर गोलंदाजी करत होता आणि मोहम्मद कैफ पादतालीचा वापर करत आला होता आणि शोएब अख्तर थांबला होता चेंडू टाकण्यासाठी, त्याच पद्धतीची या ठिकाणी फलंदाजी पाहतोय बंटी यांच्या माध्यमातून. या ठिकाणी चेंडूला पॉइंट रिझन मध्ये खेळून काढतोय. क्षेत्ररक्षक चेंडूवर जाईल, चेंडूला फील्ड करेल, तोपर्यंत दुसऱ्या धावेचा प्रयत्न होतोय. मात्र 2 धावसंख्या सहजगत्या या ठिकाणी प्राप्त केल्या जातील. गुड रनिंग बिटवीन द विकेट या ठिकाणी दोन्ही फलंदाजांच्या माध्यमातून पाहतोय मैदानावर. मोठे फटके येत नाहीत, परंतु या ठिकाणी सिंगलला डबल मध्ये कन्वर्ट केलं जातोय. चोरट्या पद्धतीची धावसंख्या धावपटलावर जोडली जाते. धावपटाला जाऊन पोहोचेल 8 या धावसंख्येवर. अगदी संघाचा स्ट्राईक गोलंदाज आहे सुनील पाटील, त्याच्यावर आक्रमण चढवलंय बंटी यांच्या माध्यमातून. प्रसाद पाटील देखील या ठिकाणी आपण पाहतो. या ठिकाणी पॉइंट रिझनच्या डोक्यावरून जाईल चेंडू सीमारेषा पार, चौकार. या चौकाराने धावफलक पुढे जाईल. धावपटलावर धावसंख्या जाऊन पोहोचेल 12. अगदी सुनील सारखा एक मातब्बर गोलंदाज या ठिकाणी महागडा ठरतोय. आक्रमण चढवले सुनील या गोलंदाजावर. बंटी पाटील सुनील पाटील गोलंदाजी मार्कवर असेल. 4 चेंडूंचा खेळ झालाय. या ठिकाणी अगदी वेग वाढवला गेलाय सुनील यांच्या माध्यमातून आणि हा निर्धाव चेंडू, पहिला निर्धाव चेंडू फेकण्यात यश प्राप्त झाले सुनील पाटील याला. 5 चेंडूंच्या मोबदल्यात 12 धावसंख्या खर्च केल्यात. या षटकातील शेवटचा चेंडू असेल. मॅन्डेटरी पॉवर प्लेचा षटक हा या ठिकाणी मार्गस्थ आहे. मात्र या ठिकाणी काय घडलंय, हा देखील चेंडू निर्धाव. 1 षटकाच्या समाप्तीनंतर बिनबाद 12 अशी धावसंख्या. मॅन्डेटरी पॉवर प्लेचं षटक समाप्तीचा इशारा येतोय पंचांचा. सुरेख कमबॅक म्हणावं लागेल सुनील यांचं. संकेत पाटील आणि बंटी पाटील या ठिकाणी पूर्ण अख्खा ओव्हर म्हणावा लागेल, संपूर्ण ओव्हर खेळून काढलाय बंटी पाटील या फलंदाजाने. आणि वैयक्तिक 12 धावसंख्या धावपटलावर जोडली गेली आणि संघाची देखील 12 धावसंख्या धावपटलावर पाहतोय. मात्र एकही चेंडू स्वेअर फेकला गेला नाही सुनील पाटील यांच्या माध्यमातून. आता गोलंदाजी मार्कवर असेल सुनील पाटील यांचे मोठे बंधू अनिल पाटील. हा देखील तितकाच ताकदीचा गोलंदाज
तितक्यात वेगावर स्वार होऊन गोलंदाजी करणारा हा गोलंदाज आपण पाहतोय. अगदी हा गोलंदाज गुडलेन स्पॉटवर चेंडू प्रत्येक वेळी पिच करण्याचा प्रयत्न करत असतो. तोच अनिल गोलंदाजी मार्कवर आपण पाहतोय. क्षेत्ररक्षणाची व्यूहरचना या ठिकाणी केलेली आहे. आता फील्ड निरीक्षण खोलले जातील. या ठिकाणी जोरदार प्रहार केला. क्षेत्ररक्षक चेंडूवर येईल, चेंडूला पकडेल तोपर्यंत एक धाव सहजगत्या प्राप्त केली जाईल. 13 अशी धावसंख्या धावपटलावर एकंदरीत जोडली जाते. पुढे चेंडू बॅट्समधून 2 चौकार लगवले गेले. तोच बंटी आता ऑन स्ट्राईक आहे. या ठिकाणी जोरदार प्रहार केलाय. मिडऑन मध्ये चेंडू जाईल. क्षेत्ररक्षक तिथे फील्ड करेल. एकाच धावेवर समाधान मानावं लागेल. कधी टेनिस क्रिकेट जर आपण पाहत असाल ना, एक एक धाव निश्चितच मोठा दडपण आणत नसते गोलंदाजावर, परंतु चौकार आणि षटकार ज्या ज्या वेळी लगावले जातात ना, त्या त्यावेळी दडपणाखाली जातो गोलंदाज. या ठिकाणी तोच षटकार लगावला गेलाय संकेतांच्या माध्यमातून. मी म्हंटलय सिंगल डबलने काही होणार नाही, एखादा मोठा फटका खेचावा लागेल आणि तोच फटका या ठिकाणी खेचला गेलाय संकेतांच्या माध्यमातून. या षटकाराने धावफलक पुढे जाईल. धावपटलावर धावसंख्या जाऊन पोहोचेल 20 अशी एकंदरीत धावसंख्या धावपटलावर जोडली गेलेली आहे. जितक्या वेगाने चेंडू आला होता ना, तितक्याच वेगाने पुन्हा एकदा परत पाठवलाय संकेत पाटील या फलंदाजाने. अनिल पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर असेल. यावर काय घडलं माहितीये, गोलंदाजाने अगदी गती काढून घेतली. स्लोवर पद्धतीचा चेंडू फेकला. जितक्या ताकदीने खेचला होता ना चेंडू, चेंडूमध्ये गती नसल्या कारणाने चेंडू सरळ सुनील पाटील याच्या हातात जाऊन विसावला आणि या ठिकाणी विकेट प्राप्त झाली अनिल यांच्या खात्यामध्ये. आणि संकेत यांच्या बॅट्समधून एक षटकार एक सिंगल आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळाली. वैयक्तिक 7 धावसंख्येची खेळी करून माघारी परततोय संकेत पाटील. या ठिकाणी निखिल डावूर मार्गस्थ होतोय मैदानाकडे. निखिल डावूर या ठिकाणी आपण पाहतोय ऑन स्ट्राईक असेल. या ठिकाणी काय घडलंय, चेंडू झालाय फरार, जाईल सीमारेषा पार. चौकार, नशिबाचा चौकार म्हणावा लागेल हा आदेश कळवे संघासाठी, कारण किपरला देखील हा चेंडू चकावून लेग स्लिपला असणारा दर्शन पाटील याला देखील चेंडू सापडला नाही. चेंडू सरळ गेला सीमारेषा पार. चौकार. हे चौकाराने धावफलक पुढे जाईल. धावपटलावर धावसंख्या जाऊन पोहोचेल 24. अद्यापपर्यंत या षटकातील जर आपण पाहायला गेलो ना, एक चेंडूचा खेळ बाकी असेल या षटकातील. या ठिकाणी देखील फाईन लेग रिझल्ट मध्ये चेंडूला खेळून काढलं. त्या ठिकाणी प्रोटेक्शन नाही, चेंडू जाईल सीमारेषा पार. चौकार. बॅक टू बॅक हे 2 चौकार आदेश कळवे संघाच्या बाजूने पाहायला मिळाले आणि धावपटल पुढे जाईल. धावपटलावर धावसंख्या 2 षटकाच्या समाप्तीनंतर 28 जोडली जाईल एक गड्याच्या मोबदल्यात. अगदी आता दडपणाखाली असेल बाप्पेश्वर उर्नोली संघ, कारण 14ची सरासरी प्रतिषटक पाहतोय आपण. मागाची बॅटकट आहे. निश्चितच 2 बॅक टू बॅक चौकार लगवले गेले निखिल डावूर यांच्या माध्यमातून. चला, 3ऱ्या ओव्हर नंतर ड्रिंक्स ब्रेक होईल. क्षेत्ररक्षण सजवून घ्या. चला कलवी टीम प्लीज विनंती करेन, कारण या मॅच मध्ये अगोदरच अतिरिक्त वेळ खर्च झालाय, त्याच्यामुळे तुमची सहकार्याची भूमिका आम्हाला मात्र गरज आहे. एकत्र येऊ नका. 3 ओव्हर नंतर ड्रिंक ब्रेक होईल 40 सेकंदाचा. त्याच्यानंतर तुम्ही पाणी मागवू शकताय, चर्चा करू शकताय, टीम मीटिंग घेऊ शकताय.
परंतु प्रत्येक विकेट नंतर प्रत्येक बॉल गणिक तुम्ही एकत्र येऊ नका, कारण अजूनपर्यंत आम्हाला एक सामना आजच्या रात्रीतील उरकून घ्यायचा आहे. त्याच्यामुळे विनंती करीन लवकरात लवकर आपण सामना चालू करा. गोलंदाजी मार्कवर स्वराज पाटील. अगदी 14ची सरासरी आपण पाहतोय प्रति षटक या ठिकाणी आदेश कळवे संघाच्या बाजूने. 28 धावसंख्या 2 षटकाच्या मोबदल्यात जोडली गेली. 1 गाड्यांच्या मोबदल्यात ऑन स्ट्राईक आता असेल बंटी पाटील. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज स्वराज पाटील या ठिकाणी मार्गस्थ होईल. या ठिकाणी चेंडू कव्हर रिझन मध्ये खेळून काढेल. क्षेत्ररक्षक चेंडूवर येईल, चेंडूला पकडेल, फेकेल. तद्वार एक धाव व समाधान मानावं लागेल. अगदी हार्ड फलंदाजी आपल्याला पाहायला मिळाली आतापर्यंत आदेश कळवे संघाच्या बाजूने. तो सातत्य राखावा लागेल, कारण बापेश्वर उर्नोली संघ हा देखील तितका ताकदीचा संघ. या ठिकाणी चेंडूला खोदून काढलंय. काव कॉर्नर रिझन मध्ये क्षेत्ररक्षक येईल, चेंडूवर चेंडूला फील्ड करेल. एका धावेवर समाधान मानावं लागेल. अशीच ओव्हरची सुरुवात झाली होती अनिलच्या देखील, आणि तदनंतर संकेत पाटीलच्या बॅट्स मधून षटकार आला होता. आता देखील 2 चेंडूंवर सिंगल. या ठिकाणी चेंडू स्क्वेअर घोषित होतोय, पंचांचा इशारा येतोय. वाईट चेंडू, एक्स्ट्रा धावसंख्येची भर पडेल. धावपट्टाला जाऊन पोहोचेल 31 या धावसंख्येवर. एक्स्ट्रा धाव खर्च करताना पाहतोय स्वराज पाटील. अगदी एक्स्ट्राची धावसंख्या खर्च केली. या ठिकाणी फुलटस स्वरूपाचा चेंडू होता, त्याला खेळून काढले. कव्हर पॉइंट रिझन मध्ये क्षेत्ररक्षक फंबलिंग त्या ठिकाणी अभिजित पाटील यांच्या माध्यमातून होताना पाहतोय. ज्या ठिकाणी सिंगल होती त्या सिंगलला डबल मध्ये कन्वर्ट केलंय. ही गेम प्लॅनिंग राहिली आदेश कळवे संघाची. ज्या ठिकाणी सिंगल आहे ती सिंगल धावसंख्या चान्स मिळता क्षणी डबल मध्ये कन्वर्ट करणं. या ठिकाणी चेंडूला टोलवलाय, चेंडू हवेत, मात्र चेंडू जाईल सीमारेषा पार. षटकार. हे षटकाराने धावफलक पुढे जाईल. धावपटलावर धावसंख्या जाऊन पोहोचेल 39. थांबण्याचं नाव घेत नाहीये बंटी पाटील. गोलंदाजी मार्गवर स्वराज पाटील अगदी महागडा ठरत चाललाय असं म्हणावं लागेल, कारण आतापर्यंत 11 धावसंख्या खर्च केल्या त्या गोलंदाजाने. या ठिकाणी काय घडलंय, पंचांचा इशारा येतोय. वाईट चेंडू, स्क्वेअर चेंडू, एक्स्ट्रा धावसंख्येची भर पडेल. या ठिकाणी तिसऱ्या पंचांना प्राचारण केलंय. बॉलिंग रिवो आहे हा. हनुमान नाईक या वाईट वाईट चेंडूचा रिवो आहे. आपल्याला तो पाहायचा आहे. मला वाटलं प्रभुदेवच झालात का काय. वाईट चेंडू. 40 धावसंख्या धावपटलावर जोडली गेली. या ठिकाणी चेंडू खेळून काढलाय. पॉइंट रिझल्ट मध्ये क्षेत्ररक्षक डीप मध्ये तैनात आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होतोय. दुसरी धाव देखील सहजगत्या प्राप्त केली जाईल. सिंगलला डबल मध्ये कन्वर्ट करणं हा खेळ करून ठेवलाय आदेश कळवे संघाच्या फलंदाजाने. धावपटलावर धावसंख्या जाऊन पोहोचली 42. अद्याप पर्यंत या षटकातील एक चेंडूचा खेळ बाकी आहे. 42 धावसंख्या एक गड्याच्या मोबदल्यात धावपटलावर पाहतोय. अगदी सुरेख असा चेंडू फेकला गेला. शेवटचा चेंडू
तेज तर्रार होता. अगदी आग ओढणारा हा चेंडू फेकला गेला होता. 3 षटकाच्या समाप्तीनंतर एक बाद 42 अशी धावसंख्या धावपटलावर. ड्रिंक्स ब्रेक होणार नाही, पाण्याची व्यवस्था नाही आहे सध्या. काय पाणी नाही तर कोण काय बोलणार आहे. पाणीच नाही तर काय शेवटचा षटक हाताळण्यासाठी गोलंदाज असेल मिलिंद पाटील, जो मागच्या मॅचचा मॅन ऑफ द मॅच खिताब ज्याच्या खांद्यावर विराजमान झाला होता तोच गोलंदाज मिलिंद पाटील आता गोलंदाजी मार्कवर मार्गस्थ असेल. फलंदाजी मार्कवर फलंदाज त्या ठिकाणी आपण पाहतोय निखिल डावोर. या ठिकाणी अगदी अप्रतिम दर्जाचा चेंडू फेकला गेलाय. लेग स्टिकच्या वरून जाणारा चेंडू होता हा. नशीब बळवंत आहेत फलंदाजाचे की दांड्या उद्ध्वस्त नाही झाल्यात. मागच्या मॅच मध्ये देखील पाहिलं हीच लाईन लेंथ पकडतोय मिलिंद पाटील, कारण याच लाईन लेंथनी त्यांनी 2 विकेट प्राप्त केले होते. अद्यापपर्यंत त्याच लाईन लेंथवर सातत्य राखतोय. भंटी ऑन स्ट्राईक असेल आणि फलंदाजी मार्क गोलंदाजी मार्कवर या ठिकाणी मिलिंद पाटील. या ठिकाणी चेंडूला टोलवलाय. चेंडू या ठिकाणी चेंडू जाईल सीमारेषा पार. षटकार. असं वाटलं होतं हा झेल होईल, मात्र चुकी केली सुनील पाटील या क्षेत्ररक्षकाने. असं वाटलं होतं बघा, आपण ऍक्शन रिप्लाय मध्ये पाहतोय की झेल पकडला गेलाय असं वाटत होतं, मात्र ऐन क्षणाला चेंडू निसटलाय हातातून आणि चेंडू गेलाय सीमारेषा पार. षटकार. या षटकाराने धावफलक पुढे जाईल. धावपटलावर धावसंख्या जाऊन पोहोचेल 49. धावसंख्या धावपटलावर जोडली गेली. एका धावेवर समाधान मानावं लागेल, परंतु या एक धावेने आदेश कळवे संघाची 50 कंप्लीट होईल. या ठिकाणी 50 कंप्लीट आदेश कळवे संघाची. लेग बाईच्या स्वरूपात एक धावपटला जोडली गेली. 50 धावसंख्या धावपटलावर जोडले गेलेले आहेत. खोलवर टप्प्याचा चेंडू फेकला गेला होता, स्वतःच्या फॉलोथ्रोमध्ये गॅदर केलाय आणि विकेट गमावली बंटी पाटील या फलंदाजाची. बॅक टू पेव्हिलियन बंटी पाटील. राज म्हात्रे फलंदाजी मार्कवर या ठिकाणी जाताना आपण पाहतोय.
मिलिंद पाटील गोलंदाजी मार्कवर. या ठिकाणी चेंडू हवेत, क्षेत्ररक्षक चेंडू पर्यंत पोहोचेल का? दर्शन पाटील. सुरेख क्षेत्ररक्षण मी म्हणेन, कारण उलटा झेल पकडणं निश्चितच कठीण असतो. मात्र हा झेल पकडला होता 1983 मध्ये कपिल देव याने. वर्ल्ड कप होता 1983 सालचा, आणि त्यामध्ये तो झेल पकडला, तिथेच मॅच पकडली गेली होती. धावपटलावर धावसंख्या या ठिकाणी दांड्या उद्ध्वस्त केल्यात. फर्निचर डिस्ट्रॉय होतोय. माघारी परतावा लागेल निखिल डावऱ्याला. आणि या ठिकाणी पूर्वार्ध समाप्त होतोय. धावपटलावर धावसंख्या जोडली गेली 52. 53 धावसंख्येचा टार्गेट असेल. मायक्रोफोनवर मी इन्व्हाइट करेन आमचे साथी समालोचक रुपेशजी पाटील, मॅन फॉर्म जनवली. चला थँक्यू. निकीची मोकलेला पण ऐकत होतात. आणि 3:59 झालेत, म्हणजे 4 वाजलेले आहेत. आणि एक सामना अजूनपर्यंत पेंडिंग आहे, म्हणजे कमीत कमी 5 वाजतील आपल्याला इथे. त्याचा परिपूर्ण अभ्यास सन्मान नाईक यांनी केलाय. त्याच्यामुळे व्ही आय पी डायस मध्ये त्यांना आपण पाहतोय, आमचे आयोजक पाहतोय इथे. त्या स्पर्धेवरती परिपूर्ण पहिल्या बॉल पासून ते शेवटच्या बॉल पर्यंत या स्पर्धेवरती परिपूर्ण लक्ष, चांगला क्रिकेट त्यांना मिळण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न मात्र केले गेले. खास करून आज पेन तालुक्यातील बऱ्याचशा विभागातील संघ आपल्याला या स्पर्धेमध्ये खेळताना पाहतोय. त्याचबरोबर आदरणीय जगदीश भोईर साहेबांचं शुभागमन त्यांनाही आपण स्क्रीनवरती पाहतोय. त्याचा शुभ सन्मान इथे पत्र घेतला जाईल. 4 वाजलेस्तरी सुद्धा पाहुण्यांची रेलचेल आपल्याला या व्यासपीठावरती पाहायला मिळतोय. जगदीश भोईर यांना विनंती करेन की या आपला शुभ सन्मान इथे मात्र घेतला जाईल. आणि प्रसाद या प्रसाद पाटील आपलाही शुभ सन्मान घेतला जाईल. या प्रसाद आमच्या पेन तालुक्याचा अभिमान, स्वाभिमान. पेन तालुका टेनिस क्रिकेटमध्ये ज्यांनी मोठं योगदान दिलंय, प्रसाद पाटील, कलवे एक्सप्रेस, रायगड टेनिस क्रिकेटचा कोहिनूर हिरा. चला आता थोड्या फलंदाज पाठवू नका, कारण आम्ही घोडागाडी पाठवतोय, त्याच्यानंतर पाठवा. चला कलवे टीम फलंदाज क्षेत्ररक्षण तुम्ही सजून घ्या. उन्नोली टीम चला लगेच फलंदाज पाठवा प्लीज. अजून एक सामना बाकी आहे. शुभ सन्मान प्रसाद पाटीलचा इथे मात्र झालाय. संयमाचं दुसरं नाव म्हणजे प्रसाद पाटील. एक दर्जेदार क्रिकेटर, शांत, संयमी आणि तेवढाच निष्ठावंत, एकनिष्ठ, प्रामाणिक खेळाडू म्हणजे याची ख्याती आहे. मॅच ऑन लेस्ले, संघर्षाला सुरुवात. ती व्हिडिओ व्हायरल झाली का? झाली ना? येस. दुर्शेतकर ना, दुर्शेतकरांचा नाद कुठे करताय?
गणपती बाप्पा मोरया, मंगळमूर्ती मोरया, छत्रपती शिवाजी महाराज की जय, स्वराज्य रक्षक शंभूराजे की जय. सकाळचे सुप्रभात सगळ्यांना, गुड मॉर्निंग. कारण सकाळ झाली आता. गुलाबी थंडीमध्ये क्रिकेटचा आनंद. 4:03 झालीत. 24 बॉलमध्ये 53 धावा तब्बल बनवायच्या आहेत. बॅटिंगसाठी मैदानामध्ये कळवेच्या अगेन्स्ट टीम बापेश्वर उरणोली खेळताना पाहायला मिळतोय. बापेश्वर उरणोली ही टीमचा अनेक वर्ष आपण इतिहास पाहत असतो. खूप चांगली टीम आहे. दुसऱ्या बाजूला आदेश कळवे हे नावही अनेक वर्ष क्रिकेट बरोबर जोडलं गेलेलं आहे. स्ट्राईक एंडला आपण पाहतोय फलंदाज. गेम ऑन. बॉल पाहिजे. गेम ऑन डिस्प्ले. संघर्षाला सुरुवात. 24 बॉल 53 धावांची गरज आणि पहिलाच बॉल वरती आलाय. वन बाउन्स बॉल सीमा पार. एक्स्ट्रा कव्हरचा मात्र भेदून येथील धावा 4. चौकार. इनिंगला सुरुवात केली होती. मागच्या मॅच मध्ये सुनील पाटीलनं गोलंदाजी केली होती. फलंदाजीमध्ये बंटी पाटीलला पाहिलं होतं. त्यानेही पहिल्याच बॉलवरती चौकार ठोकला होता. आता इथे आपण पाहतोय गोलंदाजी मार्कवरती निखिल ठाकूर आणि फलंदाजी निखिल डाऊर आणि सुनील पाटील यांच्या बॅटमधून आलाय चौकार. त्याच्यानंतर आणखी एक कमबॅक क्लास इथे मात्र पाहायला मिळाला. आता आणखी एक शानदार येतोय मात्र इथून सुनील पाटील यांच्या बॅटमधून 4. चौकार. बायकर मॅन म्हणून ओळख आहे सुनील पाटील. आपण पाहायला गेलं तर टीम बापेश्वर उरणोली या टीम कडून मात्र सातत्याने या नावाची चर्चा राहिली आहे. आता अगेन्स्ट खेळत असताना मात्र रणनीती आखावी लागेल निखिल डाऊर याला. स्टेट ड्राईव्ह. क्रिकेटमधील मादकता, सौंदर्य आणि सुरक्षित फटका ज्याला म्हटलं जातं ना, तोच फटका इथे मात्र सजवला गेलाय आणि बॉल होते फरार. आर पार, सीमारेषा पार. चौकार. हॅट्रिक. 4-1-4, 4-2-8, 4-3-12. धावफलकावरती ही धावा लागल्या जातात 12. खूप छान क्रिकेट इथे मात्र पाहायला मिळालं. आज पाहायला गेलं तर भरपूर सारं रायगड जिल्ह्यामध्ये क्रिकेट चालू आहे. पिरकोनमध्ये 33 बाईक आणि कारची स्पर्धा चालू आहे. रायगड प्रीमियर लीग सारखी बहुचर्चित स्पर्धा चालू आहे आणि पेन तालुक्यामध्ये शूरवीर शंभूराजे. हो, फटका फसलाय परंतु ते क्षेत्ररक्षक नाही आहेत. गॅप शोधून काढल्या. मिडॉन मध्ये बॉल होतोय फरार. सीमा रेषा पार. धावा आल्या 4. धावा धावफलकावरती.
हॅलो चेक, हॅलो चेक, हॅलो चेक. 16 धावा धावपलकावरती आपल्याला पाहायला मिळतात येथे. 4 चौकार, त्याच्यानंतर विकेट गेली आहे. बरोबर होता निखिल बॉल बरोबर होता शाबास. मदत केला बाबा.
दहा बॉल आणि 23 धावांची गरज. 10 बॉल 23. अरे संजय दा होईल होईल पिचट पिचट नको करू अरे मॅच आहे हे तुमचं रे सत्कार करा इथं. चला 8 बॉल आणि 21 धावांची गरज. 8 बॉल 21 धावा. म्हणजे 2 बॉल महत्वाचे आहेत.
7 चेंडू आणि 13 धावसंख्येची आवश्यकता. सहा चेंडू आणि 7 धावसंख्येची आवश्यकता. सहा चेंडू आणि 7 धावसंख्येची आवश्यकता.
चार बॉल सहा मित्र सांग ना 3 बॉल 6 2 चेंडू आणि 6 धावसंख्येची आवश्यकता. एक चेंडू आणि 5 धावसंख्येची आवश्यकता. कंपल्सरी चेसिंग हा स्पर्धेचा नियम आहे. तर या चेंडूवर आपल्याला षटकारच मारावा लागेल किंवा 5 धावसंख्या पळून काढाव्या लागतील. सामनावीरचा किताब जाईल स्वराज पाटील. नाणेफेकीचा कौल करण्यासाठी यायचा आहे सुनील पाटील. मस्त त्याला त्या बाजूला उलटा ठेवलेला ना